दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. चपलतेचा चिता पीटीसीच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आम्ही लाईव्ह देखील पाहतोय. आमचे किरण दळवी आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी सज्ज आहे या क्रीडा स्पर्धेच्या लाईव्ह कव्हरेजसाठी. हॅलो सर, मॅच थांबवा सर, मॅच थांबवा. मी कालपासून सांगतोय 12वे खेळाडू कृपया आपण पाठवा. युट्यूबला आपल्याला सबफीड करावं लागतंय. आपल्याला स्कोरर वैयक्तिक पारितोषिक कशी काढली जाणार? दोन्ही टीमचा 12वा खेळाडू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मॅच चालू करू नका सर. अरे काका 5 जण आहेत त्यांना पाठव, तू मला काय, तू कशाला येतो? सर थांबा, अजूनही पाटकऱ्यांचा अतिरिक्त खेळाडू नाही आलाय. थांबा थांबा, किरण नाव सांगा था. संदीप आणि संजय. तर बॉलिंगसाठी हितेश. पहिला बॉल जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आहे. एक धाव तिकडे घेतली गेली. हितेश गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजय आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 ओव्हरची असणारी महत्वपूर्ण मॅच. दोन्ही संघांना जिंकायचं आहे. दोन्ही संघांना जर पाहिलं तर या ठिकाणी गाजवायचं आहे. पाटकर अँड सन्स पहिलाच प्रयत्न आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळण्याचा. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर लंबोदर फायटर. यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक लॉफ केलाय. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. धाव संख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. तर जबाद मॅचच्या दिशेने हितेश. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. थोडस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही. आमच्या सीएचे बांधवांचं क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय. धावफलक जर पाहिला तर 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. संदीप आणि माघारी परतील फलंदाज एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात बाद. परम शिडगे येत आहेत मॅन फ्रॉम केळवणे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत हितेश
चांगली गोलंदाजी हितेशकडून पाहायला मिळाली. आतापर्यंत 4 ओव्हरची असणारी मॅच आहे. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण आहे ही मॅच. सीबी ट्रॉफीमध्ये सरासरी देखील निर्णायक असणार आहे. त्यामुळे पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाते. आणि थोडीशी त्वरा करा मी विनंती करेल, कारण आज एक मॅच झाली म्हणजे अजूनही 9 मॅच बाकी आहेत आणि जवळपास 9:30 वाजायला आले आहेत. आपल्याला सेमीफायनल फायनल जास्त ओव्हरच्या खेळवायच्या याची देखील नोंद घ्यायची आहे. हो हो, यावेळेला हितेशकडून चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कट होतोय, कीपरच्या दिशेने जाईल. निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. एक धावी यशस्वी होईल. खूप चांगली गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि पहिल्या षटक संपल्यानंतर धाव संख्या जर पाहिली तर पाटकऱ्यांची झाली ती 5 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. साई सिद्धी आणि साई एकता. चला, टॉस साठी आपण देखील सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये त्याही मॅचचा टॉस होईल. जयेश येतात गोलंदाजीसाठी. परम शेडगे, या शेडगे बंधूंनी देखील आपल्या सीएचचं क्रिकेट गाजवले बरेच वर्ष. दोन्ही खेळवणे गावचे बंधू. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. आजचा दिवस, कालचा दिवस जर पाहिला तर पहिला दिवस या ठिकाणी उशिरा चालू होऊन देखील 9 मॅचेस आपण खेळवल्या. आज 10 मॅचेस खेळवायच्या त्याची नोंद. चला, घाई करा, त्वरा करा, रणनीती आपल्या लवकर बनवा. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला पाठवलं समोरच्या दिशेने आणि तिकडे विकेट मिळताना पाहायला मिळेल. खेळाडू बाद. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रशांत, पाहूया कशा प्रकारची कामगिरी प्रशांत करतील. एका बाजूला जर पाहिलं तर स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे संजय आणि प्रशांत यांच्यावर दारोमदार असणार आहे. या डावाला पुढे घेऊन जायचं, डावाला आकार देण्याचं. याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. पाहूया, गोलंदाज खूप लांबवर गेले. एक धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न, कॅच सुटली जाते आणि दुसरी धाव घेतली जाते. प्रसाद हुले यांची टीम आहे. प्रसाद हुले यांची टीम पाहायला मिळते, पाटकर अँड सन्स. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कैलाश ढोरे देखील या टीम मध्ये एक महत्वाची भूमिका निभावत आहेत. तर एका बाजूला सुधीर काका चव्हाण आणि रवी शेठ कोरडे यांची टीम आपल्याला पाहायला मिळते, लंबोदर फायटर्स. यावेळेला विकेट केला जातोय. पाहूया, चेंडूची मात्र लांबी कमी पाहायला मिळाली. चेंडू हवेत तर जरूर होता. धावफलक जर पाहिला तर पुढे जाताना पाहायला मिळेल 2 धावांनी. तर पुन्हा एकदा हो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉलला फिरक देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. बॉल फिरतोय, बॉल वळतोय आणि धावफलक जर पाहिला तर 9 वर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरी ओव्हर मात्र या ठिकाणी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. धावा करणं गरजेचं आहे पाटकर अँड सन्सला देखील. यावेळेला पुल केला जातोय. एक धाव तिकडे घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल.
धावसंख्या पुढे जाते 10 वर. दुसरी ओव्हर सुरू आहे. 10 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. आक्रमक फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवावं लागेल. सुनील येवले यांचं देखील आगमन होत आहे. धडाकेबाज खेळाडू ज्यांच्यावर नेहमी सर्वांच्या नजरा असतात. पैशांचा पाऊस पडतो ज्यावेळेला ते बॅटिंगला येतात. तर जाव्यात मॅचच्या दिशेने 2 ओव्हरमध्ये आक्रमण तर करावे लागतील. तर पाहूया दुसरे षटक चालू आहे. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल होता त्याला ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तिकडे विकास कांक त्यांच्याकडून बॉल थोडासा बाजूला गेला आहे आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पुसते 12 वर. दुसरी ओव्हर संपलेली आहे 12 धावा धावफलकावर. या सीएच बांधवांसाठी असणारी स्पर्धा सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग आपण पाहतोय. या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आबासाहेब भोर, मंगेश जाधव, सुधीर जाधव, अतुल औटी, विनोद वाणी, दत्ताशेठ भालेराव, राम बोडके, गोरक्ष शिंदे, निलेश गलांडे, दिनकर लोखंडे, रविशेठ कोरडे, तुषार कोटार, अजय शेठ गलांडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आज या क्रीडा स्पर्धेसाठी जर पाहिलं तर पारितोषिक देखील खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार 55,555 रुपयाचा राजू शेठ ठोबे, गोपीनाथ शेठ शिंदे, बडीलालजी मिश्रा, चंद्रकांत शेठ नवले, लिंगमजी नाडर. द्वितीय पुरस्कार 33,333 रुपयाचा सुदाम शेठ आवटी, संतोष शेठ जाधव, अनिल शेठ फाफाळे. तृतीय पुरस्कार प्रणित शेठ डांबरे, जालिंदर शेठ नरसाळे 22,222 रुपयाचा. चतुर्थ पुरस्कार 22,222 रुपयाचा सचिन शेठ भापकर, समीर शेठ शेळके यांच्या माध्यमातून. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आणि बॅट सौजन्य अजित शेठ नलावडे उद्योजक यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द सिरीज आकर्षक ट्रॉली बॅग दिनकर शेठ कदम, दत्तकृपा डिस्ट्रीब्युटर यांच्याकडून. ट्रॉफी सौजन्य योगेश शेठ कुशल कोरडे मागील कालच्या दिवसात जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचच्या मानकरी ठरले होते. आणि यावर्षी जुन्नर प्रीमियर लीग ही देखील गाजवली आणि सर्वोत्कृष्ट उदयनमुख खेळाडूचा पुरस्कार देखील मिळाला होता कुशल कोरडे यांना. रविशेठ कोरडे यांचे चिरंजीव एक उदयनमुख खेळाडू, उंचपुरे खेळाडू. या स्पर्धेतील सर्वात उंचपुरे खेळाडू देखील आहेत. जुन्नर प्रीमियर लीग देखील गाजवली होती. पहिला बॉल उसळी घेताना पाहायला मिळतोय. कुशल यांचा थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. काल हॅट्रिक, या स्पर्धेतील हॅट्रिक देखील त्यांच्या नावावर आहे. लगातारचे 4 विकेट देखील घेतलेले आहेत. यावेळेला बिग हिट, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि कुशल आणखीन एक विकेट या ठिकाणी घेत आहेत. धावफलक जर पाहिला तर स्थिरावलेला आहे तो 12 धावांवर. तिसरी ओव्हर सुरू आहे. पाटकर अँड सन्स थोडंसं संकटात आता पाहायला मिळत आहेत. धावा करायच्यात, हाही दबाव त्यांच्या पुढे असणार आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विश्वजित येत आहेत. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी विश्वजित करतील. कुशल कोरडे भेदक गोलंदाजी मात्र त्यांच्याकडून पाहायला मिळते. तिसरं षटक घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. काल लगातारच्या 4 विकेट, आजही 1 विकेट घेतली गेली कुशल कोरडे. आणखीन एक आक्रमण मात्र या ठिकाणी होत आहे आणि कुशल कोरडे बॅक टू बॅक दुसरी विकेट घेत आहेत.
तर थोडंसं संकटात तर जरूर पाहायला मिळतोय, परंतु प्रयत्न करावे लागतील, एफर्ट्स द्यावे लागतील, धावा कराव्या लागतील आणि त्या धावा करण्यासाठी कैलास ढोरे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर अपेक्षा त्यांच्याकडून देखील असतील. धडाकेबाज खेळाडू आहेत. कुशल कोरडे वा उसळी या ठिकाणी उंचीचा फायदा या ठिकाणी होताना घेताना पाहायला मिळत आहेत. बॉलला उसळी देण्याचा प्रयत्न करतायत. धावफलक जर पाहिला तर 12 वर स्थिरावलाय. आतापर्यंत रन येऊ दिलेली नाहीये. विश्वजित आणि कैलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पाटकर यांनी संघासाठी धाबा तर बनवायच्यात, परंतु तिसरी ओव्हर सुरू आहे. कुशल कोरडे 4 चेंडू निर्धाव टाकले, 2 विकेट घेतल्यात, म्हणजे आतापर्यंत 6 विकेट कुशल कोरडे यांच्या नावावर आहेत. या वेळेला एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाते आणि धावफलक जर पाहिला तर 13 वर जाताना पाहायला मिळेल. तिसरी ओव्हर सुरू आहे. संत गतीने मॅच या ठिकाणी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. चला टॉस साठी साई सिद्धी 7 स्टार प्लॅटिनियम आणि साई एकता दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी या टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. या वेळेला चांगला फटका कैलास ढोरे यांच्या बॅट मधून आला येतोय आणि जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 4 4 4 4 4 चौकार. लागलंय नाचून गाणं बाजूला लागलंय नाचून गाणं कैलास ढोरे यांच्या चौकारासाठी मंगेश फदाले यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार, गणेश बेल्लेकर यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार या चौकारासाठी आलाय. त्याचबरोबर निलेश गलांडे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा पुरस्कार. तर उत्कृष्ट फटका कैलास ढोरे यांच्याकडून पाहायला मिळतोय. आशा तर नक्कीच जागृत केल्यात कैलास ढोरे यांनी. एक चौकार खणखणीत त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. धावफलक जर पाहिला तर 17 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटक घेऊन गोलंदाजीसाठी निवृत्ती पडवळ, घाटल्यामधील एक नामवंत खेळाडू म्हणून घाटल्याचं क्रिकेट नेहमीच गाजवताना निवृत्ती पडवळ यांना आपण पाहिलंय आणि गेल्या काही वर्षात सीएचच्या मॅचेस मध्ये देखील त्यांना आपण पाहतो आपल्या डॉग्स प्रीमियर लीग मध्ये. यावेळेला आक्रमण, बॉल हवेत आणि विकेटचं पतन. गोलंदाजीसाठी निवृत्ती पडवळ जरूर आहेत, परंतु आता कैलास ढोरे एक चौकार त्यांच्या बॅट मधून आला. मॅन फ्रॉम राळेगण थेरफाळ. तर पाहूया निवृत्ती एक वेगवान गोलंदाज आहेत, परंतु कैलासही तेवढेच धडाकेबाज फलंदाज आहेत. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. यावेळेला एज घेतली, बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. एक धाव तर त्या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल 18 धावा. यावेळेला देखील हळूवार पद्धतीने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न झाला. पॉईंटच्या दिशेने कुशल कोरडे आहेत. 1 रन तिकडे घेतली जाते. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावांवर. अपेक्षा कैलास ढोरे यांच्याकडून एखाद्या मोठ्या फटक्याची, षटकार चौकारांची अपेक्षा जरूर असणार त्यांच्या टीमला. एका समाधानकारक स्थितीमध्ये कैलास ढोरे यांना टीमला घेऊन जावं लागेल.
या स्पर्धेमध्ये त्यांनी जरी उशिरा क्रमांकावर आलेत परंतु चांगली छाप सोडली आपल्या फलंदाजीने. आता उत्तरार्धात शेवटच्या क्षणात कैलास ढोरे यांच्याकडून पाहूयात आक्रमण होणार का निवृत्ती पडवळ यांच्या विरुद्ध. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, एज घेतली गेली, एक धाव घेतली जाते, पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. आणि दुसरी धावा घेत असताना कैलास माघारी. स्टेजच्या पाठीमागे ज्या बाईक आहेत कृपया त्या ठिकाणी पाणी खाली करायचंय आपण, त्या बाईक कृपया बाजूला घ्या. जाऊयात मॅचच्या दिशेने. अरुण येत आहेत बॅटिंग करण्यासाठी कॅप्टन टीमचे. यावेळेला पुढे सरसावा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु रन, आणखीन एक विकेट जाईल. आणि धावफलक जर पाहिला तर केवळ 20 वर आतापर्यंत स्थिरावलाय. आणि यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न विनोद होते आणि परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळते. एका धावेने धाव फलक जर पाहिला तर पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते 21 वर. विजयासाठी जर पाहिलं तर 22 धावांची आवश्यकता. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. आणि भाऊमत्रे सरांना दुसऱ्या डावाच्या समालोचनासाठी विनंती करेन. हॅलो हॅलो ठीक, हॅलो ठीक, हॅलो ठीक, थोडा आवाज. हॅलो सतीश देवकर टॉस साठी यायचंय. साई एकता आणि साई सिद्धी प्लॅटिनम. विनायक गावठी साहेब आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर या मॅचचा गोरक्षभाऊ शिंदे यांच्या शुभ हस्ते, बजरंग दल जुन्नर प्रखंड सर्वे सर्वा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. तर हॅलो हॅलो ठीक. काटा आलाय. तर नाणेफेकीत साई सिद्धी या टीमने जिंकलाय. 2 षटकांचा सामना कारण गटात टॉप कोण राहणार, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल. समोर सतीश देवकर आहे, काय रणनीतीने उतराल. प्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही, त्यांना 20 धावाच्या आत रोखू. तर हा संघ ज्या वेळेला बांधला जातो त्यावेळेला मग अतुल दादाचं किंबहुना निलेश भाऊंचं कशा प्रकारे योगदान असतं या संघ बांधणीमध्ये. खूप छान आम्हाला ते मार्गदर्शन करतात. बस ठीक आहे, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील आमच्याकडून असतील. सतीश देवकर मास्टर माइंड आणि सर्वात जास्त वेळेला फायनल खेळण्याचा मान त्यांच्या नावावर आहे दोन्ही स्पर्धांमध्ये. सतीश, काय रणनीतीने या मॅच मध्ये उतराल आणि किती उत्कंठा तुम्हालाही असते या डॉग्स प्रीमियर लीगची. खूप उत्कंठा असते नेहमीच आम्हाला डॉग्स प्रीमियर लीग ही, आणि जिंकायची ही वेगळीच मजा आहे. ही टुर्नामेंट सगळ्या टीमला वाटतं की आम्ही जिंकावं ही टुर्नामेंट. सगळे चांगलेच खेळतात. पहिली बॅटिंग आली, आम्ही जास्तीत जास्त रन बनवायचा प्रयत्न करू. दोन्ही टीम क्वालिफाय झाले आहेत. बघू, ही मॅच एन्जॉय करू, मजा करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील सतीश आपणास आणि धन्यवाद गोरक्ष भाऊ शिंदे आपलं देखील. तर जाऊयात दुसऱ्या डावाकडे. भाऊ सर. धन्यवाद. महाराष्ट्राचा आवाज आपण ऐकत होतात चंदू शेट्टी सरांचा. त्याचबरोबर आमच्यासोबत जोडले गेले तर जयेश भोसले सर आणि त्याचबरोबर या सीपी ट्रॉफीचे पंडित सर संतोष दादा यांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळेल. जाऊया मॅचकडे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. काल देखील आपण पाहिला अतिशय जोमानं ही स्पर्धेला सुरुवात झाली. अजय दादा
फटाकडे या स्पर्धेला उद्घाटन सोहळ्यासाठी उपलब्ध झाले होते. त्याचबरोबर त्यांच्या समेत आम्ही पाहिलं तर कामोठे विभागातील पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षिका आपण पाहिल्या, स्मिता जाधव मॅडम आणि अनेक मान्यवर मंडळी यांच्या शुभ हस्ते या सोहळ्याला मात्र शुभारंभ झाला. आणि आजचा दुसरा दिवस म्हणजे शेवटचा दिवस आणि त्याचबरोबर आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपण पाहतोय, जिथे पाठलाग करत असताना 22 धावांचा निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. लंबोदर फायटर आणि त्याचबरोबर पाटकर अँड सन्स ही मॅच चालू आहे आणि 22 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय. तो निश्चितच एक अनाउन्समेंट आहे. साई सिद्धी संघाचे सर्व खेळाडू आपण आमच्या डाव्या बाजूला जे व्यासपीठ आहे ते व्यासपीठाकडे आपण रवाना व्हायचंय. सलामीवीर जोडी मैदानामध्ये रोनी आणि समीर ही जोडी मैदानामध्ये पहिले शतक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज स्नेहल अगदी 22 धावांचं मापक आव्हान घेऊन उतरलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या सत्रामध्ये, मात्र तशी गोलंदाजी टिप आणि टॅप उत्तर देताना पाहायला मिळेल का, हे ज्वलंत उदाहरण आता मात्र आपल्याला दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. सीपी ट्रॉफी म्हटलं तर डॉग्स प्रीमियम लीगचे सर्व खेळाडू आज मात्र या कुंभमेळ्यामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. स्नेहल पहिले षटक घेऊन येतोय. इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव, टिप आणि टॅप उत्तर देताना 22 धावा रोखायचे आहेत निश्चितच पाटकर अँड सन्स संघाला आणि 22 धावांचा पाठलाग करायचा आहे तो लंबोदर फायटर संघाला. परंतु या सामन्यामध्ये कोण वरचढ ठरणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. ज्याच्याकडून जास्त चुका होणार तो मात्र या सामन्याला मुकणार यात मात्र शंका नाहीये. इथे मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू चपराक लावली आहे. चेंडू चाललाय सीमारेषेकडे, चेंडूच्या मागे 2 क्षेत्रक्षक धावत होते परंतु शेवटी विजय झाला तो निश्चितच चेंडूचा आणि चौकार मिळालाय रोनीसाठी. पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर मात्र चौकार पाहायला मिळाला. चौकारानं मात्र श्रीगणेश झालाय निश्चितच या लंबोदर फायटर संघाचा. डीजे कालचा दिवस आपण पाहिला असेल तर उद्घाटन सोहळा असल्यामुळं थोडस उशीर झाला होता, परंतु आज कोणतेही गैर न करता सामने मात्र चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली आहे आणि शेवटही गोड व्हावा याचसाठी केला होता टास की शेवटचा क्षण गोड व्हावा. इथे मात्र जोरदार अपील पाहायला मिळाली. फलंदाज होता रोनीने मात्र 3 चेंडू फेस केले परंतु 5 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केलेत. आतापर्यंत 22 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 5 धावा. स्ट्राईक रोटेट झाली आहे, समीरकडे स्ट्राईक मध्ये रोटेट झाली आहे आणि इथे मात्र स्नेहल गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 5 धावा खर्च करतोय. हो, चेंडूला मात्र पूल केलाय, एक्स्ट्राच्या वरतून खेळून काढलाय. 2 क्षेत्रक्षक पुन्हा एकदा त्याच चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, शेवटी पुन्हा एकदा विजय झाला तो चेंडूचा आणि अजून एक मोठा फटका पाहायला मिळाला. समीरच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार. समीरनं देखील चौकाराने खातं खुलं केलं. दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर चौकाराने खातं खुलं करतायत. स्नेहल मात्र थोडंसं हतबल झाला कारण या षटकामध्ये एकूण 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. कारण 22 धावा वाचवत असताना आतापर्यंत 9 धावा संघाच्या खात्यामध्ये. इथे मात्र त्रिपाचे तेष्ट्या उधळून लावल्यात. समीरला मात्र माघारी परतून लावलाय, पहिला ब्रेक मिळून दिलाय आणि देऊया डीजेला संधी. आला बाबूराव, आला बाबूराव, आला बाबूराव, आला बाबूराव, आला बाबूराव. तर निश्चित कौतुक करावं लागेल, पहिला ब्रेक मिळून दिलाय स्नेहलला. मात्र ही सातत्यानं गोलंदाजी टिकून ठेवावी लागेल स्नेहल आणि कंपनी. त्याचबरोबर स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय. आबासाहेब भोर, मंगेश जाधव, सुधीर जाधव, अतुल औटी, विनोद वाणी, दत्ताशेठ भालेराव, राम बोडके, चंद्रशेठ सर, गोरख शिंदे, निलेश गलांडे, दिनकर लोखंडे, रविशेठ कोरडे, तुषार कुटार, अजय शेठ गलांडे सर्व शिलेदारांचं मात्र कौतुक करावं तेवढं कमी आहे.
कारण 7व्या वर्षामध्ये पदार्पण कधी केलं हे कळलं देखील नाहीये. सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडूला ट्रॅव्हल झाला, क्षेत्रक्षक येतोय चेंडू पर्यंत, परंतु एक धाव निश्चित पूर्ण झाली. दुसरी धाव देखील चित्याच्या चपलाने पूर्ण करतायत की काय पाहायचं आहे. आणि 2 धावा निश्चित पूर्ण होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर एक गडी बाद 11 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. रोनिननं चौकाराने खातं खुलं केलं, समीरनं चौकाराने खातं खुलं केलं. समीर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाकडे पाहतोय. हितेशने देखील 2 धावांना आपलं खातं खुलं केलंय. आता मात्र येणारे 18 चेंडू असतील आणि निश्चितच 11 धावांची गरज असणार आहे. फक्त 21 धावा जमा केल्या होत्या प्रतिस्पर्धी संघानं. आपण पाहिलं तर पाटकर अँड सन्स संघ आणि त्याला फाईट करताना लंबोदर फायटर संघ मात्र धावांचा पाठलाग करतोय. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये एक गडीबाद 11 धावा जमा झाल्यात. अजूनही उर्वरित 18 चेंडू आणि 11 धावांची गरज असणार आहे. अतिशय भव्य दिव्य ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियम लीग आणि त्याचबरोबर डॉग्स मध्ये काम करणारे आमचे सीएचे बांधव अगदी धकाधकीचं जीवन जगत असताना वर्षातून 2 दिवस का होईना एक आनंदाचा सण साजरा करतात की दिवाळी साजरी करतात की असं वाटतंय. कारण वर्षभर मात्र धकाधकीचं जीवन जगतात, परंतु त्यात वर्षभरातून 365 दिवसामधून 2 दिवस मात्र आनंदाचे पाहायला मिळतात सीबी ट्रॉफी मध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज निश्चितच पाहायला मिळेल रोणी सलामीवीर आणि नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला परम शेडगे. ओहो, स्वीप केला चेंडूला फाईनल क्षेत्राला क्लिअर करतोय. इट्स अ मायटी हिट, बिग हिट, षटकार. निश्चितच या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. एकूण 17 धावा धावपलकर पाहायला मिळतात. साथी स्कोरर आपण पाहतोय संतोष पंडित सर सांगतायत की चित्रगुप्त म्हणून उमेश भोईरची गणना केली आहे आणि त्याचबरोबर पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. परमला मात्र पहिल्या चेंडूवर षटकार मार बसलाय. इथे मात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न रोणीचा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता फक्त 5 धावांची गरज आहे, कारण येणारे 16 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे. नक्कीच सामन्यामध्ये शिरकाव करताना मात्र थोडासा अडबळ झालाय तो निश्चितच पाटकर अँड सन्स संघ. लंबोदर फायटर संघ मात्र विजयाची वाटचाल करतोय. परम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मानसरोवर स्टेशन एंड कडनं. हो, चेंडूला मात्र फुल केलाय. लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव निश्चित पूर्ण केली. चेंडू गरंगलत चाललाय, अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीमा पार होतोय आणि चौकाराच्या मदतीनं स्कोर लेवल होतोय. धावसंख्या आपण पाहिली तरी एकूण 21 धावा. आता फक्त या सामन्यामध्ये अपचरित शिल्लक आहे, कारण येणारे 15 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 15 चेंडू आणि 1 धाव जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती लंबोदर फायटर संघाला. रोणी स्ट्राईक एंडला आणि मात्र या चेंडूवर मात्र सिंगल मिळेल आणि विजय फटका पाहायला मिळतो रोणीच्या बॅट मधून. सलामी वीर कसा असावं याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं. रोणीच्या माध्यमातून एक षटकार पाहायला मिळाला, 2 चौकार देखील पाहायला मिळाले आणि विजय फटका देखील त्याच्याच बॅट मधून पाहायला मिळाला. आणि अशा पद्धतीनं आपण पाहिलं तर हा सामना जिंकलाय निश्चितच लंबोदर फायटर संघाचं हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर पराभूत झालेल्या संघाचं देखील या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल त्यांचं देखील